शांती शांती परमोपापुरीयं सिंहासनस्थं परामोदकेयास्तुतीकरेशं विधिनादिदेवै वास्तुयमानं स्वामी सर्वं स्वामी सर्वं श्री ज्ञानेश्वर पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की अभिज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज संत श्रोमणी सावता महाराज समर्था श्री इंद्रायणी माता की जय। ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव। आपल्याला वर्ण किती आहे 42 सगळे संपूर्ण वर्ण किती आहे 42 आता गोष्ट अशी आहे या 42 वर्ण म्हणजे अक्षर 42 अक्षरे आहेत। तर या 42 अक्षरांपैकी ज्यांना जास्ती शक्ती लावून व्हायचं असतं त्यांना काय म्हणावं महाप्राण। तर हे महाप्राण वर्ण किती आहेत फक्त 14 आहेत। किती 14। जसं गुराखी काय करतो गाई राखतो शेतामध्ये आहे की नाही। काही गायींना हाकारण्याची वेळच येते बिलकुल समजदारी नसतात ऐका ना। परंतु काही गायींना मोठ्या नावाजवळ जसं काही लेकरं हाकेत उठते काही लेकरं दररोज रागावं लागते उठतात मोठा आवाज करावा लागतो ऐका ना। ज्या वर्णाचा उच्चार करण्याकरता जास्त शक्तीचा उपयोग केला जातो त्या वर्णांना महाप्राण वर्ण असे म्हणतात। आणि ज्या वर्णांचा उच्चार करण्याकरिता कमी शक्ती लागते त्या वर्णांना अल्प प्राण वर्ण असे म्हणतात। अल्प म्हणजे थोडं, प्राण म्हणजे शक्ती। ज्यांना कमी शक्ती लागते त्यांना काय म्हणायचं अल्प प्राण। ज्यांना जास्त शक्ती लागते त्यांना महाप्राण। मग गोष्ट अशी आहे की गहू आणि खडे एकत्र आहेत। खडे थोडे असतात गहू जास्त असतात है का नाही। खड्यामधून गहू निसून घ्यावं लागते का नाही कसं गव्हामधून खडे काढायचे ठीक आहे। कारण जे थोडे असतात ना त्यांना बाजूला काढायचं बाकीचे राहिलेले सगळे जास्त आहेत। त्याप्रमाणे हे महाप्राण वर्ण फक्त 14 आहेत। ज्यांचा उच्चार करण्यासाठी जास्त शक्ती लागते ते फक्त 14 जण आहेत ठीक आहे ना। 42 मधून 14 वजा केलं किती राहिले खाली मोबाईल वर करून सांगा कॅल्क्युलेटर किती पहिली शाळा आहे। आताचे लेकरांचे मोबाईल काय असतात ते वजा करून सांगितलं ठीक आहे। 14 दोन्ही 28 14 किती सोपं सांगितलं एवढं पटकन उत्तर एवढं योग्य उत्तर जेव्हापासून पाठ चालू झाला तेव्हापासून पहिलं उत्तर आहे। पहिले 2 उत्तर चुकले होते एक सुद्धा चुकू द्यायचं। तर आता जे महाप्राण वर्ण आहेत त्यांचा उच्चार आपण विचार करू ते फक्त 14 जण आहेत। आता त्याच्यामध्ये 10 तर तुमच्या ओळखीचे आहेत कोणते ख छ ठ थ फ म्हणा
तीनदा म्हणा. किती झाले हे? 5. आता दुसरे 5. घ झ ध ध भ. या 10 जणांना कधीच मोवळकीने बोलायचं काय? या 10 जणांना या 10 वर्णांचा उच्चार भाग्यवान तुम्ही घ्याल. या 10 वर्णांना कधीच म्हणता मोवळकीने बोलायचं नाही. यांचा उच्चार कसं करायचं? कठोर आवाजाने करायचं. आता बाकी किती राहिले? फक्त 4 राहिले. तुम्हाला वाटत असेल ते 4 जण कोणते? बोलू नको बेटा. बाकी किती राहिले? फक्त आता फक्त 4 राहिले. ते कोणते? ठीक आहे. श शहामृगाचं श, षटकोनाचं श, सस्याचं स आणि हत्तीचं ह. श ख ख स ह. या 42 अक्षरांपैकी फक्त किती येते? हे फक्त 4 आहे. म्हणजे 14 जण आहेत. या 14 वर्णांचा 14 अक्षराचा उच्चार कसा करायचा? जास्त शक्ती लावून करायचा. शिकायचं काम संपलं. आता या 14 पैकी पहिले जे स्वर वर्ण आहेत ना, ते किती आहेत? स्वर वर्ण किती आहेत? 9. ऐका किती आहेत? 9. कोण सांगताय? हात वरी करा. कारण पहिले शिकलेले माहित नाही खरं बेटा. म्हणणं मग काय उभा राहून म्हणायचं असते. एक तरी चूक केली कधी ना, असं कोणाला जरी विचारलं त्याला चूक म्हणून दाखवायचं. तो म्हणजे 9 प्रकारचे स्वर जे आहेत ते अल्प प्राण आहेत का महाप्राण आहेत? अल्प प्राण आहेत. म्हणून यांचा उच्चार करण्यासाठी जास्त शक्ती लावायची नाही. ऐका नाही. जसं लेकीला हात मारायचा नाही. ए म्हणते का? असं आणि म्हणते का? ए म्हणते का? कोणाला म्हणते? ठीक आहे. लेकीला काय म्हणते? ए ए. ऐका नाही. आणि शेजारणीला ए माझं इथे. बरोबर आहे. तसं म्हणतात हे 9 प्रकारचे स्वर आहेत. कसे आहेत? अल्प प्राण आहेत. यांचा उच्चार कसा करायचा? कमी शक्ती लावून बघा. म्हणायचंय कुठे काय? ई उ रु लु ए ओ ऐ औ. हे फक्त 9 प्रकारचे स्वर आहेत. ऐका ना. आता स्वर कशाला म्हणतात? म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार करण्याकरता इतर कोणाची सहाय्यता घेतली जात नाही त्या वर्णाला स्वर वर्ण असे म्हणतात. ज्या वर्णांचा उच्चार करण्याकरता स्वर वर्णाची सहाय्यता घेतली जाते त्या वर्णांना व्यंजन वर्ण असे म्हणतात. ठीक आहे ना. हे व्यंजन वर्ण किती आहेत? 33. किती आहेत? 33. या व्यंजन वर्णाचं दुसरं नाव काय सांगू का? यांना लगडे वर्ण. लगड माणूस काठीशी उचलते का? नाही चालत. त्याप्रमाणे हे जे 33 वर्ण आहेत यांचं दुसरं नाव काय आपल्या भाषेमध्ये? यांना लगडे वर्ण म्हणतात.
स्वर वर्ण आहेत कोणाला दिसाने करतात आणि व्यंजन वर्ण हे एकत्रित चौघजण जरी आले तरी याचा उच्चार होतो. एका तरी स्वराची सहाय्यता नाही लागली तर याचा उच्चार होतो, याचा उच्चारच होतो. म्हणून त्याच्याकरता 33 प्रकारचे व्यंजन झाले आणि 9 प्रकारचे 33 आणि 9 नक्की ना? 33 आणि 9 नक्की ना? आता राहिली गोष्ट बघा, पाणिनी मुनी हे व्याकरणाचे कर्ते आहेत. म्हणजे शिकायला आहेत ना, हे ऋषींची विद्या आहे. हे ऋषिकेश्वरून आलेली विद्या आहे. आपल्या ओढीचं भाग्य आहे, ऋषिकेशची गंगा उमरीला आहे. विद्या कुठली ही? ऋषिकेशची विद्या आहे. स्वामी भारतानंद गिरीजी आमचे आचार्य भगवान त्यांची विद्या आहे. तर बघा किती कमाल आहे. हे व्याकरण जे आहे पाणिनी मुनींचं व्याकरण आहे, हे का नाही? त्यांनी हे व्याकरण बनवलं. कसं बनवलं सांगू का? पाणिनी मुनी आणि कात्यायन मुनी हे दोन गुरुभाऊ होते. असतात ना गुरुभाऊ? महाराज तुमचे गुरुभाऊ नाही? कोण आहे? काही दुसरं विचारलंय का ग्रंथामधलं काय? दोघ जण हे कोण होते? गुरुभाऊ होते, गुरुबंधू होते. कोण कोण? कात्यायन मुनी आणि पाणिनी मुनी. तर कात्यायन मुनी शिकायला हुशार होते, पाणिनी मुनी तुझी बुद्धी कमी झाल्याची. मग काय झालं? त्यांचे गुरुजी पतंजली ऋषी होते, ते शिकवाय बसायचे. असे शिकवाय वाटल्यानंतर पाणिनी मुनी गायीची सेवा करायची, आश्रमाची सेवा करायची, गुरुचे कपडे धुवायला जायचे गंगेवर, विषय व्हायचा. मग कात्यायन मुनी येऊन बसायचे, गुरुजी करा पाठ सुरू. पाणी नाही आलं. एकदा झालं, दोनदा झालं, 10-12 झालं, ठीक आहे. कात्यायन मुनी म्हणले, गुरुजी तुम्हाला म्हणायला पाहिजे परंतु बोलायची वेळ नाही. बोला म्हणजे तुम्ही मोठे झाले बोलत असते. बोला म्हणजे महाराज काय म्हणले? ते मूर्ख आहे म्हणले, त्याची वाट बघत तुम्ही बसता शोभत आहे. मूर्खाची काय वाट बघायची? शहाण्याची वाट बघू का मूर्खाची वाट बघा? ती ऐकलं पाणिनी मुनीने. ठीक आहे म्हणले, बाबा माझी बुद्धी कमी चालली म्हणून मला मूर्ख म्हणाले, काय हरकत नाही म्हणले. बुद्धी देणारा कोण आहे? परमात्मा. ठीक आहे नाही? ही विद्या कोणाची म्हणले? भगवान शंकराची विद्या आहे. शंकराला काय म्हणतात? आशुतोष. आशु म्हणजे लवकर, तोष म्हणजे प्रसन्न होणारे. लवकर प्रसन्न होणारे देवता कोण आहे? शंकर भगवान. उगाच सोमवारी गर्दी. पाणिनी मुनीने काय केलं? जंगलात गेले आणि जंगलात गेल्यानंतर भगवान शंकराची आराधना सुरू केली. 12 वर्ष उपासना केली आणि तिकडून दिंडी आली भगवान शंकराची. दिंडीला कोण कोण असते त्यांच्या? भूते विटाळे नाचती हर्षयुक्त उमापती, सगळे भूतवंती नाचत आले म्हणतात. आणि ती आल्यानंतर पाणिनी मुनीने पाहिलं, ते सरकार आले बाबा, ठीक आहे ना? मग आता गोष्ट आहे, काही काही गोष्टी कशा असतात बरं का? एखाद्या घरी सांगत नसेल आपण, कुणा कुणी कामाचं ते नुसती इशाऱ्यानं असं केलं की पाणी घेऊन यायचं, असं केलं की जेवण आणायचं, असं केलं की वळकोटी टाकायची, ठीक आहे. तसं म्हणतात भगवान शंकराची दिंडी आली. आल्यानंतर शंकराने विचार केला की हा माझा भक्त, हो याला विद्या शिकायची, याच्यासाठी म्हणतात मिळ गेला विद्येला. म्हणून त्यांनी काय केलं? डमरू वाजवलं. काय केलं? डमरू वाजवलं. किती बाऱ्या? 14 बाऱ्या. 14 बाऱ्या डमरू वाजवलं. त्या 14 बाऱ्या डमरू वाजवल्यानंतर
42 वर्ण उत्पन्न झाले. त्या 14 व्हरायटी वाढल्या, त्याच्यानंतर 14 प्रकारचे सूत्र निर्माण झाले. सांगू का सूत्र? या सूत्रामध्ये 42 वर्ण कसे पडले बघा. ऐ ओम रुद्रुक ए ओम ऐ औज ऐ वरात लन यम गणनम झभय धडधड जब गणदश खब छट थ जट तव कपय शंखसर हल. 14 सूत्र. 14 सूत्राचे पाणिनी मुनींनी आपल्या आचार्यांच्या कृपेने 4000 सूत्र उत्पन्न केले. 4000 सूत्र. किती अवघड 4000 सूत्र शिकायचं म्हणल्यानंतर कोणाकोणाची चार का तुम्हाला इच्छा आहे? त्या काय नॉबेल शोधून घ्यायचं काय? 4000 सूत्र शिकायची सुविधा ज्ञानोबरायांच्या कृपेने आश्रमात आहे. कोणाला शिकायचं तिकडे म्हणून त्याच्याकरता वा. तर सांगायचं म्हणजे त्या 14 सूत्रामध्ये किती झाले? 42 अक्षर झाले. म्हणून आपल्याला फक्त हे गेटकीन काम करायचं. कसं? 42 वर्ण शिकायचे. बघा आता कमाल किती बघा. जसं लेकराला बस म्हणलं तिथं बसतात, जा म्हणलं तिथं जातात, कर म्हणलं ते करतात. पाणिनी मुनींनी अशी अटकल केली आपण काय की ज्या वर्णाचा उच्चार जिथं करायचा आहे ते तिथंच होते. जसं की एक नियम आहे, अकुह विसर्जनी नाम कंठ. ठीक आहे ना? आणि कु कु म्हणजे क ख ग घ ग आणि हत्तीचं ग. किती झाले? ते 5 ते झाले 7. या 7 जणांचा उच्चार असतात काय? कंठ. बघा म्हणा कसं उच्चार होते बघा. इथे बघा आता हात लावा. क ख ग घ ङ ह. अरे काय म्हणून याला कंठ वर्ण म्हणतात. ज्या वर्णांचा उच्चार करण्यासाठी आपली जिव्हा कंठाचा स्पर्श करते त्या वर्णांना कंठ वर्ण असे म्हणतात. कमाल आहे का नाही तसं? हे 7 जणांचा उच्चार इथंच होतो. पुढे जरा दुसरा नियम आहे इचू विषयानाम तालु. ई चू म्हणजे च वर्ग. गाईचं य आणि शामुगाचं श. किती झाले? 5 आणि 2 7 आणि 1 8. यांना काय म्हणतात? तालव्य वर्ण म्हणतात. यांचा उच्चार कुठे होतो? आता दाते टाकले, दाताच्या वरी आपल्या गिरड्या म्हणतात ना त्याला. बघा जिभेचा स्पर्श करून बघा दाताच्या वरी. कसं लागलं? मऊ लागलं का? कसं लागलं? मग कसं लागलं? खरबड लागते. खरबड बघा. त्याला संस्कृत मध्ये तालू म्हणतात. काय म्हणतात? टाळू नाही बरं का, तालू. म्हणून या एवढ्या वर्णांचं नाव काय? तालव्य वर्ण. बघा आता प्रत्येकाचा उच्चार करताना जीभ तिथे जाऊन स्पर्श करायला. बघा ई त्याला ई च त्याला का स्पर्श जाऊन तिथं छ ज झ झ ञ गाईचं य. या सर्वांचं नाव काय? तालव्य वर्ण. शाळेमध्ये शिकवतात काही ते ऋषींची विद्या काय आपली नाही. ऋषी म्हणूनची विद्या. चला पुढे. आता याच्यानंतर ऋतू रसायन मूर्धा नियम आहे ना. ऋ म्हणजे ऋषीचं ऋ, तू म्हणजे त वर्ग आणि रथाचं र आणि षटकोनाचं ष. या सर्वांना काय म्हणतात? मूर्धन्य वर्ण असं म्हणतात. आहे का नाही? आपण ज्याला टाळू म्हणतो ना, टाळू संस्कृत मध्ये त्याला मूर्धा म्हणतात. काय म्हणतात? मूर्धा.
और हे म्हणलेले मोठा विद्वान महात्मा मूर्धन्य विद्वान आहे. मूर्धन्य म्हणजे त्याच्या मूर्धामध्ये विद्या संपादन आहे. प्रत्येक त्याला काय म्हणतात? मूर्धन्य विद्वान. तर बघा हे यांचा स्पर्श करताना जीभ कशी वर जाते बघा. हा रू किती कवरी. हा टा था द ध ध अण अण. यांचं नाव काय? मूर्धन्य वर्ण. ठीक आहे. चला पुढे. ट ठ ड ढ ण र आणि षटकोनाचा क. षटकोनाचा क यांचं नाव काय? मूर्धन्य वर्ण. चला पुढे आता. पाणी मिळून ज्यांना जिथं बसतील तिथंच बसतील. पण आदिवासी सुद्धा नाही. किती कमाल आहे. किती गरीब नाही. जिथं बसलं तिथं बसतात. आता याच्यानंतर मृदुरसनं दत्ता. मृदु हे काय नाही बघा. हे वर्ण याचा उच्चार करण्यासाठी दातांचा स्पर्श करते जी बघा. मृदु. पुन्हा बघा आता. ट आली काय इथे? ट ट ठ ड ध न. आणि सस्याचं स. म्हणून यांना काय म्हणतात? दंत्य वर्ण म्हणतात. मी लिहून देतो तुम्हाला. चिंता करू नका. यांना काय म्हणतात? दंत्य वर्ण म्हणतात. आता राहिलं कोण? उपपद्मानी यांना कोष्ठ. बघा उकळाचं उ. आता हेच उच्चार करण्यासाठी जेव्हा काय करायचे? ओठांचा स्पर्श करावी. उ. बघा आता पुन्हा. प प म्हणायचंय सगळ्यांनी. पोथीला चालू करते. प ह ब ह म. यांना काय म्हणतात? ओष्ठ वर्ण म्हणतात. किती कमाल अशोकराव बघा. या वर्णाचा उच्चार कसं व्हायलाय? सगळ्याचा उच्चार वेगवेगळा आहे का नाही? सभेवर होईल का? पण आता सांगू का मग आता पहिल्यापासून? घ्या लिहून घ्या. लिहून घ्या सगळे लिहून घ्या. आता याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि हेच नियम आपल्याला भगवद्गीतेमध्ये आणायचे. ठीक आहे नाही? श्लोक चालता चालता कशामुळे बंद झाले? याच्यामुळे. ठीक आहे. ज्ञानोबा म्हणतात घासा आतील हरडू काढिता लागे वेळू. ते दूषण नव्हे करू. सांगावाची घासामध्ये जर खडा लागला ते काढून टाकावा का करून घ्यावा? काढून टाकावा. तसं म्हणतात. श्लोक चालता चालता बंद कशामुळे झाले? त्या नियमामुळे बंद झाले. म्हणून आता सगळे नियम काय करा? तुम्ही पाठ करा. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. शंकरं शंकराचार्य केशवं नारायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. ओम शांति शांति शांति. अलंकारवीर्यं सिंहासनं कलामोदकेया स्वरिक्रेशं विजयाय शास्तुयमानं समाधि समृद्धिं वये ज्ञानवेदं समाधि समृद्धिं वये ज्ञानवेदं. कुंडलीकालायं महादेवकाय गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. ओम ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की. संत सावता महाराज की. सब संतन की जय. समर्था श्री इंद्रायणी माता की जय. ओम नमः पार्वती पतये. हर हर महादेव.